हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स आपण पाहत आहे युनिट नंबर 4 केमिकल थर्मोडायनामिक्स आणि आजचा आपला टॉपिक आहे हे प्रोसेस अँड इट्स टाईप. याच्या आधी जो पॉईंट आहे म्हणजे हा पॉईंट आहे 4.2.7 आणि याच्याचा पॉईंट होता 4.2.6 थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. तो सध्या एक्झाममध्ये नाही विचारणार, त्यामुळे तो बेसिक पोर्शन मी घेतला आणि पण सिम्पलच पोर्शन आहे. या पोर्शनमध्ये तुम्हाला थोडाफार त्याचं हिंट लागून जाईल. ठीक आहे, आता आपण पाहणार आहे प्रोसेस अँड इट्स टाईप. प्रोसेस म्हणजे काय रे? एखादी प्रोसेस करतो आपण. काय होते प्रोसेस म्हणजे लिहून दिलेला आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट इज कॉल्ड एज अ प्रोसेस. इथून इथे, या साईड इथून इथे प्रोसेस. पाहणंही प्रोसेस आहे, ऐकणंही प्रोसेस आहे, चालणंही प्रोसेस आहे, इथून तिथं जाणंही प्रोसेस आहे, सगळ्या प्रोसेस आहेत. पण आपण इथे वेगळी करतो. नाव द प्रोसेस म्हणजे काय? ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इज कॉल्ड ॲज द प्रोसेस. मग ह्या प्रोसेसचे प्रकार आहे रे. जसं आपण एखादी गोष्ट करायला जातो त्यासाठी प्रोसेस असते. फॉर्म भरायची प्रोसेस नाही काय, हे लावा ते लावा असं. मग ते टाईप्स ऑफ प्रोसेस किती आहे? 5 प्रकारे जनरली बोलले गेलेलं आहे. पहिला आहे आयसोथर्मल प्रोसेस, नंतर आहे आयसोबारिक प्रोसेस, नंतर आहे आयसोचोरिक प्रोसेस, नंतर आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस आणि नंतर आहे इक्विलिब्रियम म्हणजे आपण त्याला म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस. इक्विलिब्रियम ही वेगळी गोष्ट आहे, रिव्हर्सिबल प्रोसेस. अशा 5 प्रकारच्या प्रोसेस बोलल्या गेलेल्या आहेत. त्यातल्या सिम्पल वेनं सगळ्या प्रोसेस होऊन घेऊ, एक मार्कला विचारू शकतो. ओके, सर्वप्रथम पाहू आपण आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे काय. आता आयसो म्हणजे सेम होते रे, थर्म म्हणजे हीट होते, टेम्परेचर. अ प्रोसेस इन विच द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन. प्रोसेस होत असताना एखादी रिॲक्शन होऊन राहिली, प्रोसेस होऊन राहिली ते होत असताना टेम्परेचर जर का कॉन्स्टंट राहत असन, ते पूर्ण होईपर्यंत त्याला म्हणत असतो आपण आयसोथर्मल प्रोसेस. म्हणून मी म्हटलं प्रोसेस इन विच द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम म्हणजे त्या सिस्टीमचं, आता रिॲक्शनची स्टडी करायची, रिॲक्शन करायसाठी आपली सिस्टीम झाली ना. द प्रोसेस इन विच द टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन इज कॉल्ड एज द आयसोथर्मल प्रोसेस. मग अशा वेळेस आपण लिहितो नाव डेल्टा चेंजिंग जी इज द टेम्परेचर काय कॉन्स्टंट. हेन्स नाव द डेल्टा यू म्हणजे इंटरनल एनर्जी काय आपल्याला कॉन्स्टंट होतं. काऊन काय त्या ठिकाणी आयसोथर्मल प्रोसेस आहे आणि आयसोथर्मल प्रोसेस असल्यामुळे टेम्परेचर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. हेन्स द इंटरनल एनर्जी इज ऑल्सो कॉन्स्टंट. काऊन द इंटरनल एनर्जी म्हणजे काय, द सम ऑफ ऑल द एनर्जी. नाव दुसरा पॉईंट आयसोबारिक प्रोसेस म्हणजे काय. आयसोबारिक प्रोसेस म्हणजे ज्या प्रोसेस होत असताना प्रेशर कॉन्स्टंट राहते त्याला आयसोबारिक प्रोसेस असं म्हणते. अ प्रोसेस इन विच प्रेशर ऑफ द सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन. जसं केमिस्ट्री लॅबमध्ये आपण ओपन कंटेनरमध्ये एखादी रिॲक्शन लावून राहिलो, स्टडी करून राहिलो, ते एक्झाम्पल झालं आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस हेन्स लिहितो आपण नाव डेल्टा पी. नो चेंज ना, नो चेंज म्हणजे काय झालं, कॉन्स्टंट आहे. थर्ड आहे आयसोचोरिक प्रोसेस ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहते, ते झाली आयसोचोरिक प्रोसेस. अ प्रोसेस इन विच व्हॉल्यूम ऑफ द सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट थ्रू आउट द ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आपण लिहितो नाव डेल्टा व्ही इक्वल्स टू 0. जसं केमिस्ट्री लॅबमध्ये क्लोज कंटेनरमध्ये एखादी रिॲक्शन आपल्याला करायची असेल ते झाले असेल. बस एवढंच लिहायचं आहे, बस जास्त नाही काही. एक मार्कालाच राहील तर 10 मार्काला विचारणार नाही. ॲडियाबॅटिक प्रोसेस आयसोथर्मल प्रोसेसची कंप्लीट उलट आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. A process there is no exchange of heat from the system to surrounding and surrounding the system or vice versa म्हटलं तरी चालते. The system is thermally isolated from its surrounding. जसं थर्मास टाईप. Hence इंटरनल एनर्जी त्यावेळेस कॉन्स्टंट राहत नाही, कमी किंवा जास्त होते आणि म्हणून Q इक्वल्स टू 0. Q इज द हीट. समजून घ्या. जसं थर्मास प्रोसेस होऊन राहिली, सिस्टीम आणि सराउंडिंगचं एकमेकाचं काही देणं घेणं नाही. थर्मासमध्ये एखादी गोष्ट होऊन राहिली, मग कायचं कॉन्स्टंट टेम्परेचर आहे. मला सांगा, समजा आपण एक्झाम्पल कॉल दिवशी चहा प्यायचा. चहा ठेवला आपण, घेतला आणि ठेवून दिला. तो काय थोड्या वेळानं थंड होणार आहे म्हणजे एन्व्हायरमेंट आणि त्या चहामध्ये काही ना काही तर त्यांच्यामध्ये वाटाघाट्या होईल.
म्हणजे एक प्रकारची प्रोसेस ते होऊन राहिली आहे. आयसोथर्मल, आपण ज्या जगात राहतो ते आयसोथर्मल जग आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट नाही का आपलं, कमी किंवा जास्त होते ना, बॉडीच्या बाहेर हीट जात नाही का, बॉडीला हीट भेटत नाही का, असं मिळून होतो काय आपण एकच मरतो. बराबर थर्मसमध्ये एक दिवस मरता का जगता पाहू आपण, हेच म्हणून राहिलो मी तुम्हाला. जनरल आहे, सिंपल भाषेमध्ये समजायला आहे. आणि म्हणून ॲनाबॅटिक प्रोसेसमध्ये कोणत्याही प्रकारचं एनर्जीचं एक्सचेंज होत नाही, तिथं इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहते. यानंतर रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय ना कशी हो, सपोज हे संबंधासाठी एक्झाम्पल घ्या तुम्ही. सपोज हेच आता पिस्टन आणि सिलेंडर आणि गॅस याच्यात गॅस घेतला आपण, तो टाकला एखाद्या सिलेंडरमध्ये, भरून टाकलं पिस्टन. यस, मेकॅनिकलचे काम करण्यात येईल समजते पिस्टन काय आणि सिलेंडर काय. नाव त्याच्यामध्ये आपण गॅस घेतला. आता हा गॅस हा सब्जेक्ट आहे आपल्याला थर्मोडायनामिक्सचा स्टडी करण्यासाठी. तर मग हा जो गॅस आहे तो आपला झाला सिस्टीम, ज्याचं स्टडी करतो सिस्टीम म्हणजे ज्याचं सगळं जे असेल ते काय असं नाही. मग आता पाहूया आपण. आता होते कसं, PEX म्हणजे एक्सटर्नल प्रेशर. पिस्टन आहे, त्या पिस्टनवर काही नक्की प्रेशर ठेवून दिलेला आहे आपण, हे असं वजन काही नक्की ठेवून दिलेलं आहे. समजा हे असं वजन ठेवून दिलं. खाली गॅस आहे, गॅसचं काही नक्की प्रेशर असेल का नसेल का, काहीच नसेल. म्हणजे त्या गॅसचं प्रेशर पिस्टनचं प्रेशर समजा सारखं आहे. समजा एक्सटर्नल प्रेशर, त्या पिस्टनवर ठेवलेलं वजन आणि त्या गॅसचं प्रेशर सारखंच आहे. ना तो गॅस एक्सपांड होईल ना तो गॅस कॉम्प्रेस होईल, कोणत्या दोन्ही सारख्या गोष्टी आहे. सपोज समजा ही कंडिशन आहे. आता ड्रायव्हिंग फोर्स अपोजिंग फोर्स असते. अपोजिंग फोर्स समजा अपोज करायला त्याला समजा आपण PEX ला अपोजिंग फोर्स घेऊ आणि ड्रायव्हिंग फोर्स घेऊ का प्रेशर गॅसचा. समजा फर्स्ट केस मध्ये लक्षात घ्या, अपोजिंग फोर्स म्हणजे कोणकोणचा अपोजिंग फोर्स म्हणजे कोणता, हा PEX हा समजा 1 बार आणि ड्रायव्हिंग फोर्स ही 1 बार. होईल काय काही गॅस एक्सपांड होईल काय नाही, कोणता सारखा एनर्जीवाला गॅस कॉम्प्रेस होईल काय नाही, कारण दोन्ही सारख्या. हे दुनियाचं प्रेशर सारखं आणि अशा कंडिशनला एक फोर्स टू काय, नो एक्सपान्शन नो कॉम्प्रेशन. पण जर कंडिशन अशी अशी मी सांगतो आता तशी. समजा PEX म्हणजे अपोजिंग फोर्स समजा 1 बार असेल, 1 बार एकदम कमी, इन्फायनाइटेसिमल, इन्फिनिटेसिमली म्हटलं तरी चालतं. इन्फिनिटेसिमली म्हणजे अत्यंत सूक्ष्म कमी प्रमाणात, एकदम कमी असं 10-20 किलो नाही. आणि ड्रायव्हिंग फोर्स जर का 0.9 असेल बा, फरक नाही आहे का त्याच्यात. मग आता तुम्ही सांगा काय होणार आहे, गॅस काय आहे तरी कॉम्प्रेस, काऊन का PEX काय आहे ग्रेटर आहे, इन्फिनिटेसिमली ग्रेटर. द कंडिशन वेअर द PEX ऑफ एक्सटर्नल प्रेशर is infinitesimally greater than the pressure of the gas. Hence there is a compression of the gas there. म्हणजे याच्यावरती वजन ठेवलेलं आहे ते 1 बार आहे आणि त्या गॅसचं जे प्रेशर आहे म्हणजे याच्यावर जे प्रेशर आहे ते 1 बार आहे. त्या गॅसचं प्रेशर किती आहे 0.9. मग कोणाचं कमी आहे याचं, कोणाचं जास्त आहे याचं. हेच PEX ची व्हॅल्यू जास्त आहे, त्यामुळे गॅस काय होईल कॉम्प्रेस. सरळ आहे ना रे, पिस्टनवर तुम्ही पिस्टन दाबू द्या बरं, गॅस खाली दबत नाही काय, दबते. हे कंडिशन आहे. पण जर काही असं असलं, समजा T जास्त असला म्हणजे हा झाला आता 1 बार आणि हा 0.9 बार. आता सांगा बरं काय होईल, आता ते पिस्टन वर येईल, काऊन का गॅस एक्सपांड होईल, एक्सपान्शन ऑफ गॅस. काऊन पिस्टन आहे, सिलेंडर मध्ये गॅस आहे, गॅसचं प्रेशर वाढलं आणि पिस्टन वरचं प्रेशर कमी असलं, वर नाही जाईल काय तो. प्रेशर कुकर पहा बरं तुमच्या घरचा. हे द कंडिशन वेअर the P pressure of the gas is more as compared to PEX, that is the external pressure, then there is a expansion of gas because the P is infinitesimally greater than the PEX. पण असं होऊन राहिलं समजू, पण ते असं नाही बरोबर जाते तर खाली खाली येते काय, कॉम्प्रेशन गॅसचं होईल ते एकदम कमी होऊन जाईल का नाही, एक फक्त जास्त. सपोज इथं 1 बार आहे, इथं 0.9 बार आहे, सिस्टीम अशी बरोबर येऊन जाते, अशी जात नाही अशी जात नाही. मानलं इथं कॉम्प्रेशन होईल, इथं एक्सपान्शन होईल, पण एक्सपान्शन कम्प्लीट होणार नाही, कॉम्प्रेशन कम्प्लिशन होणार नाही. बस सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये तराजू सारखा आला पाहिजे, संपलं. काय लक्षात. मग अशा कंडिशनले आता काय होईल, समजा मी P बार आहे, समजा मी PEX 1 बार लावला, पहिल्या कंडिशनले T पण 1 बार आहे, होईल का कॉम्प्रेशन एक्सपान्शन नाही, दोन्ही कसं आहे सारखं आहे. हे 1 बार आहे, हे 1 बार आहे. समजा पहिली केस आहे, नो एक्सपान्शन नो कॉम्प्रेशन, ठीक आहे मानलं. मग आता सिस्टीमला तुम्हाला काही नक्की काम करायला लावायचं आहे,
ठीक आहे, चल पाहू. मग आता PEX वाढवा. मग PEX समजा सेकंड कंडिशनमध्ये 1 बारनं वाढवला म्हणजे 1 बार आहे, पण गॅसचं प्रेशर 0.9 बार आहे. कोणतं जास्त आहे? PEX. काय होईल? कॉम्प्रेशन. थोडंसं पिस्टन खाली येईल, कारण का पिस्टनवर वजन जास्त वाढलं. पण थोड्या वेळ नंतर पिस्टन खाली जाणार नाही, जेवढं जायचं तेवढंच जाते. मी तुम्हाला पहिलेच म्हटलं, नेचरमध्ये जेवढं आपल्या हावरटासारखं काम नसतं नेचरचं. जेवढी गरज आहे तेवढंच करते नेचर, काहीच गरज नाही जास्त करायची कमी करायची. इक्विलिब्रियम सारखेपणा नेचरजवळ कधी असते. ठीक आहे, एक लक्षात घ्या. हे ना PEX जर का जास्त असेल P पेक्षा, आता काय कॉम्प्रेशन होईल, पण कॉम्प्रेशन कम्प्लीट होईल काय? जेवढी गरज आहे तेवढं होईल. ठीक आहे, मानला की असं आहे. हां, बस आलं इक्विलिब्रियम. ते जे स्टेट आहे त्याला मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणते मित्र. काहून का त्याच्यानंतर कॉम्प्रेशन एक्सपान्शन होत नाही. डबल जर का काही ना काही आपण इच्छापणा केला, समजा आपण P जर का जास्त घेतला म्हणजे प्रेशर आपला गॅस वाढ, आता किती आहे? 1 बार समजा, आणि PEX म्हणजे त्याच्यावरचं प्रेशर किती आहे? 0.9. मग आता काय होईल? गॅस एक्सपांड होईल. म्हणजे गॅस त्या पिस्टनवर ठेवलेलं वजन कमी आहे समजा, गॅसचं प्रेशर कमी आहे आणि गॅसचं प्रेशर जास्त. आता काय कारण ते पिस्टन हळूहळू धरून दाखवून नाही दाखवून बिलकुल दाखवून. हे अशा वेळेस एक्सपान्शन नाही, पण एक्सपान्शन असं कम्प्लीट होऊन जाते काय? पूर्ण नाही, जेवढी गरज आहे तेवढं. हे असं आहे ना, बस असं येईल. त्यानंतर जी सिस्टीम अटेंड करते इक्विलिब्रियम त्याला मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणते सिस्टीमची. आता ह्या गोष्टी कंटिन्यू वाढत किंवा कमी होत राहते. म्हणजे कसं आहे, समजा मॅक्झिमम वर्क डन जर आहे तर इन्फायनाइट सिम्बॉल पाहिजे, ड्रायव्हिंग फोर्स म्हणा किंवा अपोजिंग फोर्स. लक्षात घ्या एवढं. ठीक आहे, when driving force is greater, infinitesimally greater than the opposing force, then the expansion compression जे काही होईल ते डिपेंड आहे का काय कमी किंवा काय जास्त. आपण पहिलेच बोललो आहे, समजा ड्रायव्हिंग फोर्स वाढला आणि अपोजिंग फोर्स कमी होत असेल तर एक्सपान्शन आणि उलट होत असेल तर कॉम्प्रेशन. हे समजा. मग आता याचे फीचर्स काय? जसं फीचर्स तुम्हाला 4 लिहून दिले, जरुरी आहे म्हणून लिहून दिलेलं लक्षात ठेवा. पहिलं फीचर काय? द ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स डिफर बाय इन्फिनिटेसिमल अमाऊंट. म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स सारखा नसला पाहिजे. म्हणजे काय होते? डिफर होते. डिफर म्हणजे वेगळा. समजा हा 1 नाही 0.9 नाही, तेव्हाच ते कॉम्प्रेशन एक्सपान्शन होणार आहे. नाही तर मग सिस्टीम तर बसलीच आहे एका ठिकाणी शांत. जिथपर्यंत कोणती चेंज होणार नाही याच्यामध्ये तिथपर्यंत सिस्टीम वर्क करते का नाही. म्हणून ड्रायव्हिंग फोर्स कसं म्हणते काय? अपोजिंग फोर्स असो, याच्यामध्ये काही ना काही चेंज पाहिजे. दोन्ही सारखं असं तर असं होते. नाही तर मग वर्क डन करायचं आहे तर याच्यामध्ये कमी जास्त करायचं लागेल. सेकंड फीचर्स आहे, द प्रोसेस कॅन बी रिव्हर्स. द प्रोसेस कॅन बी रिव्हर्स करता येते बाय अँड इन्फिनिटेसिमल चेंज इन द कंडिशन. म्हणजे ही प्रोसेस तुम्हाला रिव्हर्सिबल करता येते. म्हणजे तुम्हाला कॉम्प्रेशन करता येते, तुम्हाला एक्सपान्शन करता येते, डबल एक्सपान्शन करता येते, डबल कॉम्प्रेशन करता येते. रिव्हर्सिबल नाही मग काय आले तुम्ही. आता कॉम्प्रेशन करायचं तुम्हाला काय? PEX वाढवा, डबल एक्सपान्शन करायचा P वाढवा. किती वेळा आपण एक्सपान्शन केला सर काय होईल? सिस्टीम काय इक्विलिब्रियम दाखवलं. पण मेकॅनिकल इक्विलिब्रियम कधी येईल? जेव्हा हे वर्क होईल त्याच्यानंतर येईल. म्हणून काय म्हणतात त्यांना? द प्रोसेस कॅन बी रिव्हर्स बाय एनी इन्फिनिटेसिमल चेंज. म्हणजे अत्यंत थोडा चेंज सारखं तुम्ही सिस्टीमला रिव्हर्सिबल करू शकता. कधी? जेव्हा कंडिशनमध्ये तुम्ही इन्फिनिटेसिमल चेंज कराल तेव्हा. इन्फिनिटेसिमल म्हणजे अत्यंत सूक्ष्म कमी चेंज, नाही तर खूप मोठा असा नाही. थर्ड, अ रिव्हर्सिबल प्रोसेस प्रोसीड इन्फिनिटली स्लोली. हे फार अशी पटकन नाही जाते. अँड टेक्स प्लेस इन इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप. म्हणजे इन्फायनाइट नंबर ऑफ स्टेप्स मध्ये त्याचं वर्तन होते, म्हणजे मॅक्झिमम वर्तन. चौथं, ॲट द एंड ऑफ एव्हरी स्टेप. ॲट द एंड, हा एक्सपान्शन झालं, स्टेप संपली. नंतर कॉम्प्रेशन. हे बघा, सगळ्यात मला एक्सपान्शन करायचं आहे गॅसचं. हां, एक्सपान्शन पहिली स्टेप. त्यानंतर डबल सिस्टीम थांबून जाईल, म्हणजे मेकॅनिकल इक्विलिब्रियम. डबल मी चकपणा केला, याच्यावर प्रेशर वाढवलं, कॉम्प्रेशन नंतर डबल काय होईल? कॉम्प्रेस जेवढं व्हायचं तेवढं होईल. त्याच्यानंतर काही मेकॅनिकल इक्विलिब्रियम होईल. म्हणून त्यांना काय म्हटलं? ॲट द एंड ऑफ एव्हरी स्टेप, कॉम्प्रेशन असो एक्सपान्शन असो, द सिस्टीम अटेन्स मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग. मी जसं तुम्हाला बोललो आहे की अशा वेळेनं होते ते. ठीक आहे, तर आजच्यासाठी आपण एवढंच पाहू. जर काही प्रश्न असेल तर विचारा आणि सिंपल भाषेमध्ये अभ्यास करा. कॉम्प्लिकेट करू नका. काही प्रश्न असेल तर कृपा करून मला विचारा. मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाला आन्सर देईल यासाठी मी बाध्य आहे, पण तुम्ही प्रश्न विचारत चला. ओके, आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.